एकीकडे होणाऱ्या नवऱ्यासोबत प्रेमाचा बनाव सुरू होता आणि दुसरीकडे 20 वर्षांची सिया गोयल त्याच पतीच्या हत्येसाठी प्रियकरासोबत प्लॅनिंग सुद्धा करत होती। लोहगडावरील केतन अग्रवालच्या खून प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पाहूयात। एका दृश्यात पुण्यातली सिया गोयल आहे, जी होणाऱ्या पतीसोबत खोट्या प्रेमाचा आव आणतीये आणि दुसऱ्या दृश्यात तीच सिया आपल्या प्रियकरासोबत होणाऱ्या पतीला कसं संपवायचं याचं प्लॅनिंग करतीये। 18 जूनला लोहगडावरून सिया आणि तिच्या प्रियकरानं होणारा पती केतन अग्रवालची दरीत ढकलून हत्या केली। त्याच्या एका दिवसाआधी सिया आणि तिचा प्रियकर चेतन एका हॉटेलात भेटले होते। तिथे केतनला किल्ल्यावर कसं न्यायचं इथपासून ते त्याच्या हत्येपर्यंतची सारी प्लॅनिंग शिजली। तेच सीसीटीव्ही आता समोर आलंय, कारण याआधी 14 जूनला देखील सियानं होणारा पती केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावर नेलं होतं। तेव्हा सुद्धा सियानं केतनला दरीत ढकललं, मात्र केतननं स्वतःला सावरून घेतल्यामुळे सिया स्वतःच त्याला वाचवायला पुढे आली। तेव्हा पायाखाली साप आला होता असा बनाव करून आपण धक्का दिल्याचं तिनं सांगितलं होतं। हत्येचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे सिया आणि तिच्या प्रियकरानं दुसऱ्यांदा डाव आखला आणि लोहगड किल्ल्यावरून धक्का देत केतन अग्रवालला संपवलं। केतन अग्रवालशी लग्न करायचं नाही या इतक्या कारणातून 20 वर्षीय सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं त्याची हत्या केली। पोलीस चौकशीत आपण केतनला लग्नाबद्दल नकार दिला, मात्र त्यानं तरी न ऐकल्याचं सियानं सांगितलंय। मात्र सिया आणि केतन यांचं लग्न ठरल्यानंतर सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेले व्हिडिओ पाहिले तर लग्न मान्य नसताना सुद्धा सिया केतन सोबत आनंदानं कशी राहत होती हा देखील प्रश्न उभा राहतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।